पुण्यातील घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन देखील वेळेत ताबा न देणाऱ्या बिल्डरच्या मालमत्तांचा आता लिलाव करण्यात येणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील संबंधित व्यावसायिकांवर ही कारवाई होणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेतला आहे. येत्या 20 एप्रिल पर्यंत लिलाव प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकांना त्यांच्या पैशांची परतफेड करण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली. पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा न मिळाल्यामुळे अनेक ग्राहकांनी महारेराकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची चौकशी केल्यानंतर तब्बल 186 प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी 146 कोटी 50 लाख रुपये स्वीकारल्याचं उघड झालं होतं. ही संपूर्ण रक्कम तातडीने ग्राहकांना परत देण्याचे आदेश महारेराने दिले होते. महारेराच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्तांचा लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम थेट ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा डेली सिटी न्यूज.